नाही, मला वाटतं त्यांना लोकांच्या कामासाठी जी व्यासपीठं दिलेत ती वापरायची नाहीत. त्यामुळे ते निवडणुका तरी कशासाठी लढवतात आणि पदं कशासाठी घेतात हा प्रश्न आहे. कारण जे राज्याचे मुख्यमंत्री असताना मंत्रालयात येऊ शकले नाहीत, घरात बसून कारभार केला, त्यांच्याकडून दुसऱ्या प्रकारची काय अपेक्षा करणार. विधिमंडळाच्या सभागृहात येऊन सहभागी होणं हे त्या ठिकाणी आपली लोकशाहीत संविधानिक जबाबदारी आहे आणि त्याच्यामुळं मूळ जबाबदारीचंच भान या ठिकाणी या लोकांना राहिलेलं नाही. मात्र आक्षेप घेतला जातोय की मुळात निवडणूक प्रक्रिया ही त्याच्यावरती शंका व्यक्त केली गेली आहे. बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात अशा पद्धतीची मागणी आहे, त्याचा निषेध सुद्धा केली होती. नाही, मला वाटतं या संदर्भात अनेकदा आम्ही भूमिका मांडली की लोकसभेच्या निवडणुका ह्या EVMद्वारेच त्या ठिकाणी घेतल्या गेल्या. सुप्रिया सुळे निवडून आल्या, EVMद्वारे लोकसभेत निवडून आल्या. आपण बघाल आत्ताच झालेली नांदेडची पोटनिवडणूक लोकसभेची, तीही EVMद्वारे निवडून आले. उद्धवजी ठाकरेंचे 20 आमदार, 16 आमदार काँग्रेसचे आणि 10 आमदार शरद पवार साहेबांचे EVMद्वारेच त्या ठिकाणी निवडून आणले. मग या निवडून आलेल्या आमदारांना विश्वास नाही का की ते निवडून येऊच शकत नव्हते? EVMने कसं काय त्यांना निवडून आणलं? मला वाटतं यांच्याच विजयावर त्या ठिकाणी शंका ते स्वतःच उपस्थित करतायत असं मला वाटतं. आपल्या अपयशाचं खापर त्या ठिकाणी EVMवर फोडण्याचा प्रयत्न या मंडळींचा आहे, परंतु लोकांना ही सगळे नौटंकी नीट समजते. आप देखेंगे उनको जो चुनाव में मतदान हुआ है, उनको जो MLA चुन के आए वह कहाँ से आए, किसका मतदान हुआ है, वो आप जरा बारकाई से देखोगे तो उनकी भूमिका क्यों आ रही है. वोट की राजनीति उद्धव जी कर रहे हैं, लेकिन एक तरफ 4 वोट वो मिलाने का प्रयास कर रहा है, तभी उनको 400 वोट जा रहे हैं, इसकी उनको कल्पना नहीं. दरेकर साहेब, मार्केटवाडीतून शरद पवारांनी परत एकदा मुख्यमंत्र्यांना आव्हान दिलंय. मार्केटवाडीत त्यांनी येऊन पाहावं असं थेट आव्हान दिलंय शरद पवारांनी. मला वाटतं महाविकास आघाडीची भरकटवाडी झालेली आहे आणि त्याच्यामुळे भरकटल्यासारखे त्या ठिकाणी बोलतायत. आमचे मुख्यमंत्री आव्हान बिव्हान असं काही घेत नाहीत. ते आव्हान महाराष्ट्राच्या प्रश्नांचं घेतात, समस्यांचं घेतात. मध्ये मेट्रो 9चं कारशेड जे उभारण्यात येणार आहे त्यासाठी 1406 झाडांची पुन्हा एकदा कत्तल होणार असल्याची माहिती समोर. त्यामुळे पर्यावरण प्रेमी म्हणतात हा एकच हिवाळी पट्टा आहे आणि तो सुद्धा आता जाणार मुंबईत. नाही, मला याची कल्पना नाही, परंतु कायदेशीररित्या जे काही विकासाच्या संदर्भात असेल ते होईल आणि पर्यावरणाची काळजी या ठिकाणी निश्चितच मुख्यमंत्री आणि सरकार घेईल. पर्यावरणाचा ऱ्हास होऊन कुठलाही विकासाचा प्रकल्प पुढे जात नाही. निवडणुकीच्या आधी सत्ताधारी वेगळं बोलल्याने आता त्यांची भूमिका त्यामुळे कुठेतरी सत्ताधारी दुटप्पी भूमिका घेतात. कारण आधी वेगळी भूमिका होती निवडणुकीच्या आधी की आम्ही लवकरात लवकर लागू करू, मात्र आता आम्ही निकष बदलणार आहेत, वेगवेगळे निकष त्यामध्ये आहेत. त्यामुळे कुठेतरी लाडक्या बहिणीच्या योजनेसंदर्भात वाद निर्माण शक्य. अजून लाडक्या बहिणींच्या संदर्भात सरकारची भूमिका आली नाही तर वेगळी भूमिका येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सरकारने निवडणुकीच्या आमच्या महायुतीने जाहीर केलेला 2100 रुपये ते देण्यासाठी हे सरकार त्या ठिकाणी बांधील आहे आणि त्या संदर्भात देवेंद्रजी आणि महायुती सरकार निश्चितच जी घोषणा आमच्या वचननाम्यात केली ती पूर्ण करणार. नाही, आता अजून याची प्रायमरी त्या ठिकाणी देवेंद्रजींनी नुसतं मुलाखतीत बोललेलं आहे आणि जर महायुतीत सहभाग असेल तर त्या संदर्भात आता निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली
की त्या संदर्भात चर्चा होऊ शकते. 6,000 कोटींच्या निविदा काढण्यात आल्या होत्या मुंबईला खड्डेमुक्त करण्यासाठी. फक्त 25 ते 30% काम जे ते मागच्या 1.5 ते 2 वर्षात झालेलं आहे. कसं बघता ते या? मला वाटतं मुंबईमध्ये काम करणं त्याला अनेक एजन्सीज असतात, अडथळे असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या परवानग्या असतात आणि हे करत जो कमीत कमी वेळात काम करता येईल तो प्रयत्न झालेला आहे. पण यापुढे या सगळ्या एजन्सींना एकत्रित करून मुंबईकरांना गतीनं रखडलेली कामं पुढे नेण्याचा सरकारचा प्रयत्न राहील. भाजप हा ढोंग करणारा पक्ष आहे. जसा एखादा पद्मभूषण असतो तर ढोंगीभूषण भाजपला द्यावा अशी टीका थेट संजय राऊतांनी भाजप. संजय राऊतला सोंगी भूषण पुरस्कार द्या. सोंगाड्या आहे तो, राजकारणातला सोंगाड्या संजय राऊत आहे आणि त्याच्यामुळे त्याला सोंगी भूषण द्यावं अशी शिफारस सरकारला करावी लागेल. घट झालेली कशा लाचखोरी कमी झाली चांगलं आहे ना. लाचखोरी कमी होत असेल तर त्याचं आपल्याला स्वागत झालं पाहिजे. त्याच्यामुळे लाच ही देता कामा नये, लाच घेता कामा नये आणि निश्चितच सरकार आणखी या संदर्भामध्ये कठोर भूमिका घेऊन ह्या लाच न घेण्यावर त्या ठिकाणी निश्चितच योग्य त्या भूमिकेतनं जाईल.